शेतकरी बांधवांनो नमस्कार। महायोजना दूतमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आपण आज जो आहे तो AC/DC कंट्रोलर संदर्भात माहिती पाहणार आहोत, जे की आपल्याला सोलर पंप आपल्या शेतामध्ये लागलेले आहेत, कोणी लावत आहे किंवा काही जणांच्या कंपन्या निवडण्याच्या बाकी असतील। सर्व शेतकऱ्यांच्या माध्यमातून AC/DC कंट्रोलरला पसंती दिली जाते। ज्या कंपन्या AC/DC कंट्रोलर देतात त्यांना पसंती दिली जाते। आता नेमका आपण पाहणार आहोत हा AC/DC कंट्रोलर नेमका काम कसा करतो, कोणत्या प्रकारची AC/DC या कंट्रोलर मध्ये आहे, इनपुट AC आहे की आउटपुट AC आहे, आणि नेमका तुमच्या शेतामध्ये जो लागलेला प्लांट आहे त्याच्यावर खरंच AC मोटर चालू शकते का, ही सगळी काही माहिती आजच्या या व्हिडिओमधून डिटेल आपण टेक्निकली आणि जे काही तुमचं पॅनलचा डाटा आहे त्या सर्वाचा अभ्यास करून ती माहिती आपण पाहणार आहोत। व्हिडिओ थोडासा लांब होऊ शकतो, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला समजेल की आपल्याकडे जो लागलेला प्लांट आहे त्यावर AC आपल्याकडे जी लागलेली मोटर आहे ती चालू शकते किंवा नाही, त्यामध्ये आणखीनही घरातले उपकरण तुम्ही चालू शकता का त्या कंट्रोलरवर, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी जे काही बेल नोटिफिकेशन बटन आहे त्याला तुम्ही प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणारे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। बघा मित्रांनो, वेळ न लावता आपण व्हिडिओला सुरुवात करू। आपल्याकडे काय आहे की अशा पद्धतीत एक सोलार प्लेट पॅनल लागलेले आहेत। 6 कोणाच्या शेतात लागलेले आहेत, कोणाच्या शेतामध्ये 9 लागलेले आहेत, कोणाच्या शेतामध्ये 13 किंवा 14 पॅनल लागलेले आहेत। याच्यामध्ये पॅनलवरचा जर डाटा बघायचा तर आपल्याकडे 3 HP, 5 HP, 7.5 HP चे पंप आपल्याला दिलेले आहेत शासनाच्या माध्यमातून। पॅनलवरचा डाटा जर बघायचा तर 45, म्हणजे आता हे एक फिक्स नाही त्या ठिकाणी किती व्होल्टचे व्होल्टेज, एम्पियर आणि वॅट याच्यामध्ये पॅनलच्या सर्वच बाबतीमध्ये डिफरन्स आहे। तर त्याच्यामुळे आपण एक सरासरी ॲव्हरेज जे आहे ते या ठिकाणी पकडलेलं आहे की 45 व्होल्टेज एक एवढं जनरेट करू शकतात, ते ॲव्हरेज आपण पॅनल पकडलेलं आहे। 15 एम्पियर पर्यंत शॉर्ट सर्किट कॅपॅसिटी आहे आणि 550 व्होल्ट एवढा ते करंट त्या ठिकाणी पॉवर त्या ठिकाणी जनरेट करू शकतात। बघा इथे 6 प्लेट आपण लावलेले आहेत 3 HP साठी। तर हा अशा पद्धतीत त्यांचा एक कंट्रोलर आहे कंपनीचा। आता विशिष्ट कंपनी, तुम्हाला त्या कंपनीचं आपण नाव वगैरे या ठिकाणी घेणार नाही। आता हा कंट्रोलर जो असतो तो भरपूर याच्यामध्ये टेक्नॉलॉजी आहे, 5-7 टेक्नॉलॉजीने हे कंट्रोलर बनलेले आहेत। आता शक्यतो आपल्याकडे MPPT टेक्नॉलॉजी आहे आणि VFD टेक्नॉलॉजी आहे। सध्या तर ह्या 2 टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये आता जास्त चालतात, परंतु आता याच्याही पलीकडे काही टेक्नॉलॉजी आहेत त्या आता मार्केटमध्ये नवनवीन कंपन्या ह्या देत आहेत। आता याच्यामध्ये काय असतं, काही कंट्रोलर हे इनपुट AC असतात। इनपुट AC म्हणजे काय होतं की रात्रीच्या वेळेस तुमची जी मोटर आहे, जी सोलारवर लागलेली मोटर आहे, तीच फक्त लाईटवर चालते। म्हणजेच या ठिकाणाहून तुम्ही जे करंट आहे इनपुट सिंगल फेज किंवा 3 फेज करंट दिल्यानंतर याला हे DC मध्ये कन्व्हर्ट करून ही मोटर तुमची चालवली जाते। आता काही कंट्रोलर असे असतात की ती आउटपुट फक्त DCच असतात, इनपुटही DC असतात आणि जे आउटपुटही DCच असतात। म्हणजे सोलारचे जे करंट आहे ते फक्त तुमची DC मोटर आहे, ती DC मोटर्स त्या ठिकाणी चालू शकतात। परंतु काही असे कंट्रोलर आता हायब्रिड पद्धतीने जे बनवलेले कंट्रोलर आहेत तर त्यामध्ये इनपुट तर ते DC घेतात, परंतु या ठिकाणाहून आउटपुट हे AC देतात। आता 3 फेज AC आणि काही आता कंट्रोलर जे आहेत कंपन्या देत आहेत। आता त्या कंपन्या कोणत्या आहेत तर त्याची लिस्ट आपण एक वेळेस टाकणारच आहे व्हॉट्सअप ग्रुपद्वारे किंवा मग आपल्या टेलिग्राम ग्रुपद्वारे टाकणारच आहे। तर याच्यामध्ये 3 फेज आणि सिंगल फेज असे 2 टर्मिनल या कंपन्याने दिलेले आहेत। आता त्या कंपन्या कोणकोणत्या आहेत ते आणखीन त्यांचे जे काही कंट्रोलर आहेत ते थोड्याच ठिकाणी बसलेले आहेत, त्याचा डेमो वगैरे आपण सगळं घेणार आहे। तर याच्यामध्ये बघू शकता की हे इनपुट AC चे असू शकतात, काही DC टू DCच असतात, काही AC टू DC, अशा पद्धतीने कंट्रोलर असतात। मग आता जर बघायचं झालं तर ह्या जो कंट्रोलर आहे नेमका खरंच तुमची जी लागलेली AC मोटर आहे ती चालवू शकतो का, आता हे बघू शकता। आता आपल्या शेतामध्ये जे लागलेली जे मोटर आहे ही अशा पद्धतीत लागलेली आपली जी मोटर आहे तर ही मोटर 415 ते 440 व्होल्ट एवढा याला हे लागत असतो, करंट लागत असतो याच्यामध्ये। तर बघू शकता आपल्याकडं 550 वॅटचा एक पॅनल लागलेला आहे। 3 HP बाबतीत जर बघायचं झालं तर आपल्याकडं एकूण 6 पॅनल लागलेले आहेत, तर त्याची कॅपॅसिटी 3500 वॅट एवढा ते पॉवर जनरेट करू शकतं। आणि त्याचं व्होल्टेज 45 व्होल्ट एवढी एक पॅनलनं जर व्होल्टेज जनरेट केलं तर त्यांचं जास्तीत जास्त 270 एवढं व्होल्टेज ते जनरेट करू शकतात। परंतु आपल्या मोटरला किती लागणार आहे, 415च्या वर व्होल्टेज त्या ठिकाणी लागणार आहे। आणि एम्पियर जर बघितलं तर 15 एम्पियर पर्यंत
करंट हा लागू शकतो तिथे मोटरसाठी, AC मोटर चालण्यासाठी. तर आता बघू शकता, तर अँपिअरमध्ये हे येऊ शकतं, नो प्रॉब्लेम याच्यामध्ये. तर आपल्याकडे जे आहे 6 पॅनल हे 270 वोल्ट एवढा करंट तिथे जनरेट करणार आहेत. परंतु ज्यावेळेस आपण DC टू AC कन्वर्ट करतो त्यामध्ये काही पॉवर लॉसेस होतात. म्हणजेच आपली जी आहे DC करंट हा अशा पद्धतीत एकाच वेव्हमध्ये वाहतो, प्लस आणि मायनस. आणि ज्यावेळेस आपण AC जनरेट करतो त्यावेळेस त्याची एक विशिष्ट प्रकारची एक सायकल्स असते. म्हणजे हा करंट एकदा प्लस होतो, एकदा मायनस होतो, पुन्हा प्लस होतो, अशा प्रकारची त्याची एक सायकल्स असते. म्हणजे इथे प्लस झाला तर इथे मायनस होतो. आता जो हा अशा पद्धतीत सरळ वाहणारा करंट आहे तो त्याला आपल्याला अशा पद्धतीत कन्वर्ट करणं आहे. तर यासाठी जे आहे तर याच्यामधला जो काही पॉवर आहे तो लॉस होतो. लॉस झाल्यानंतर याच्यामध्ये काय होतं की काही कंट्रोलर जे विशिष्ट टेक्नॉलॉजी, हायब्रिड टेक्नॉलॉजी वापरून जे बनवलेले कंट्रोलर आहेत तर त्यांच्यामध्ये थोडं पॉवर लॉसेस कमी आहेत. याच्यामध्ये 30% इतका लॉस होऊ शकतो. पण काही असे कंट्रोलर आहेत 40 ते 45% इतकं त्याच्यामधून जे आउटपुट आहे, व्होल्टेज आउटपुट आहे ते कमी मिळतं. जर आपण सरासरी जर धरलं तर एक 30% जर त्याचं व्होल्टेज डाऊन रेशो जर पकडला, AC मध्ये कन्वर्ट केल्यानंतर जे 3 HP चा तुमच्याकडे लागलेला जो प्लांट आहे त्याचं टोटल व्होल्टेज होणार आहे 270 आणि त्याचा आउटपुट आहे ते 180 वोल्ट इतकं तुम्हाला मिळणार आहे. तर आता तुम्ही विचार करा, मग 180 वोल्टवर तुमची AC मोटर चालू शकते का? बरेच जण म्हणतात की HP मॅच झाली तर ती मोटर चालते. हो, आम्ही म्हणतो ती मोटर चालते HP मॅच झाली तर, पण या 2 ज्या ठिकाणी लागलेली आहेत त्या ठिकाणी तुमची मोटर चालू शकते. 5 HP आणि 7.5 HP. 3 HPच्या बाबतीमध्ये थोडंसं कमी चान्सेस आहेत. हा, मग आता याच्यावर तुमचं जर या कंट्रोलरला तुम्हाला सिंगल फेज एक टर्मिनल जर दिला असेल तर ती मोटर त्या ठिकाणावर चालू शकते. म्हणजेच काय होणार आहे की 3 फेज मोटरसाठी आपल्याला एवढा व्होल्टेज लागणार आहे तर तेवढा व्होल्टेज आपल्याला 3 HP प्लांट पासून मिळणार नाही. परंतु जर सिंगल फेज दिलं तर ही मोटर 230 वोल्टवर ही सिंगल फेज मोटर चालू शकते. तर या मोटरसाठी 230 वोल्ट जे आहेत आपल्याला 180 जर आउटपुट मिळत असेल तर सिंगल फेज मोटर त्या ठिकाणावर तुमची चालू शकेल. तीही जास्त खोलीवर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम देणार आहे. परंतु आता 5 HP आहे. 5 HP मध्ये आपल्याकडे काय झालेलं असतं, 9 पॅनल लागलेले असतात. जवळपास 4900 ते 5000 वॅट एवढं त्या ठिकाणावर पॉवर जनरेट होतं. त्यानंतर 405 इतकं 400 वोल्ट पर्यंत त्या ठिकाणी ते व्होल्टेज जनरेट करू शकतं. आउटपुट व्होल्टेज जर बघायचं झालं तर 280 ते 290 एवढं तुम्हाला त्या ठिकाणावर आउटपुट व्होल्टेज मिळणार आहे. तर आउटपुट व्होल्टेज मध्ये बघू शकता तुम्ही, तर याच्यामध्ये काय असतं की आता हाय रेटिंगवाल्या ज्या मोटर्स असतात, ज्या कंपनीच्या मोटर असतात त्याच्यामध्ये स्टँडर्ड क्वालिटीचं मटेरियल वापरलेलं असतं. या मोटर या ठिकाणी 5 HPच्या ठिकाणी चालू शकतात. परंतु ज्या ठिकाणावर ज्या लोकल वगैरे मोटर असतात तर त्या ठिकाणी चालण्याची ही शक्यता कमी असते, कारण याच्यामध्ये जे आहे ते व्होल्टेज आउटपुट हे जास्त मिळू शकत नाही. मग आता 7.5 HP, 7.5 HP मध्ये तुम्ही आरामशीर तुम्हाला जे व्होल्टेज मिळणार आहे ते 400च्या आसपास त्या ठिकाणी व्होल्टेज मिळणार आहे. ते त्या ठिकाणावर तुमची कुठलीही मोटर चालू शकते, त्याला कुठलाही प्रॉब्लेम येत नाही. पण त्याच्यामध्ये सुद्धा आणखीन सुद्धा प्रॉब्लेम आहे. हा जो कंट्रोलर तुमचा दिलेला आहे या कंट्रोलरची आउटपुट व्होल्टेज जनरेशनची क्षमता काय आहे ते तुम्हाला बघणं गरजेचं आहे. याच्यामध्ये काय होतं, 230, त्याच्यानंतर 250, त्याच्यानंतर 300, त्याच्यानंतर पुन्हा काही रेंज आहे. त्याच्यामध्ये जवळपास 500 वोल्ट पर्यंत आउटपुट रेंज आहे. तर अशा रेंजमध्ये तुम्हाला हा कंट्रोलर दिला जातो, कारण त्यांची जी DC मोटर लागलेली आहे ती 230 वोल्टवर चालणारी मोटर या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. त्यानुसार हा कंट्रोलर सेट केला जातो. म्हणजेच ही जी मोटर आहे सोलारवर लागणारी DC मोटर, आता कंट्रोलर जो DC टू AC असेल तर ही मोटर कदाचित काही कंपन्याची AC सुद्धा त्या ठिकाणी टाकलेली आहे. परंतु त्या मोटरला जे लागणारं व्होल्टेज आहे ते एवढंच आहे, 230 वोल्ट एवढंच व्होल्टेज त्या मोटरसाठी लागणार आहे. म्हणजेच त्यांनी या मोटर प्रमाणे हा कंट्रोलर डिझाईन केलेला आहे. आता तुमच्याकडे जी लागलेली मोटर आहे तर त्याच्यासाठी लागणारा जे व्होल्टेज आहे ते 415 आहे. तर मग आउटपुट जर बघितलं आपल्याला तर अशा पद्धतीत मिळणार आहे. तर आपण विचार करा की मग ही मोटर त्या ठिकाणी चालणार आहे का? आता चालेल, पण याच्यामध्ये काय होणार आहे की आपल्या मोटरला काही असे प्रॉब्लेम येणार आहे की त्याच्यामध्ये आवाज देणे,
किंवा मग त्याची फिरण्याची स्पीड जास्त होणे किंवा फिरण्याची स्पीड कमी होणे याचे कारण असतात की हे जे व्होल्टेज पहिला कारण. दुसरा कारण जी ही आपली जी AC मिळते, AC करंट मिळतं, हे साईन वेव्हमध्ये न मिळता आपल्याला एक स्क्वेअर वेव्हमध्ये किंवा ट्रँग्युलर वेव्हमध्ये मिळते. अशा पद्धतीत आपल्याला त्या ठिकाणावर AC ही मिळत असते. म्हणजे ही इम्प्युअर AC या ठिकाणी आपल्याला मिळते. त्यामुळं मोटर आवाज देणे. आता कधी काळी आपण बघतो की आपला ज्यावेळेस इन्व्हर्टरवर आपण आपले फॅन चालतात किंवा इतर इक्विपमेंट आपण लावतो तर ते फॅन एक विशिष्ट स्पीडपेक्षा जी आपल्या AC करंटवर फिरतात त्यापेक्षा एक तर स्पीड जास्त घेतात किंवा कमी घेतात किंवा मग आवाज देतात. तर त्यामध्ये हा प्रॉब्लेम असतो. साईन वेव्हमध्ये आपल्याला AC मिळत नाहीत. आता ही AC म्हणजे साईन वेव्हमध्ये जनरेट करण्यासाठी जे प्युअर जर जनरेट करायचं असेल तर तुम्हाला अल्टरनेटर जनरेटर याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आता भरपूर सारे फिल्ट्रेशन वापरून, डायोड वगैरे वापरून, मास्कूट वगैरे वापरून हे तुम्ही हे अशा पद्धतीत आपण एक त्याचा जी आहे ते AC मिळवण्याचा, जनरेट करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे की तुमचं जे कंट्रोलर आहे याच्यामध्ये. तर त्यामुळे जे आहे ते मोटरमध्ये थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. आता आपली जी फ्रिक्वेन्सी आहे तर ही एक 50-60 आहे. तर याच्यामध्ये जे आपले काही VFD असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला सेटिंग करावी लागते की आपली जे AC इक्विपमेंट चालवण्यासाठी जी फ्रिक्वेन्सी लागणारी आहे तर ती 50-60 पर्यंत करणे, कमी करणे किंवा मग वाढवणे अशा पद्धतीत दिलेलं असतं. परंतु आता आपले जे काही शासकीय अनुदानातून जे लागलेले कंट्रोलर आहेत, AC-DC कंट्रोलर आहे, तर त्याची एक फिक्स हे दिलेली आहे, फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. म्हणजेच त्यांनी ही मोटर सुद्धा त्याच फ्रिक्वेन्सीवर लावलेली आहे, चालवलेली आहे. त्यामुळे आपल्याला ज्यावेळेस आउटपुट करायचं आहे म्हणजे आउटपुट AC मोटर त्या ठिकाणी लावायची आहे तर त्या ठिकाणी आपल्याला सेटिंग वगैरे जास्त कंट्रोलरमध्ये चेंज करण्याची गरज पडत नाही. जे शक्तीचे कंट्रोलर होते जुने तर त्याच्यामध्ये आपल्याला त्या तशा पद्धतीत कंट्रोलरवर सेटिंग करण्याच्या गरज होत्या. परंतु आता नवीन कंट्रोलरमध्ये त्यांच्या गरज नाही. जे म्हणजे आता सुरू झालेत या समोरचे काही एक 4-2 महिन्याखाली पंप बसलेले आहेत त्याच्यामध्येच ती गरज नाही. मागे अगोदरचे पंप जे गेल्या वर्षी 2-3 वर्षाखाली बसलेले आहेत त्याला जे आहे ते तशा पद्धतीत सेटिंग कराव्या लागतात, काही कंट्रोलरमध्ये कराव्या लागत नाही. तर ही होती आपण AC-DC कंट्रोलर संदर्भात पाहिलेली थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. आता याच्यामध्ये जे आहे ते सिंगल फेज कंट्रोलरवर जे काही घरातील आपल्याला इक्विपमेंट चालवायचे ते कसे चालवता येतील. आता व्हिडिओ खूप लांब होईल त्यामुळे जे आहेत आता हे व्हिडिओ आपण शॉर्ट करण्याचा प्रयत्न करतोय की याच्यामध्ये आहे तर समोरच्या पार्टमध्ये आपण त्याबद्दल डिटेल माहिती पाहणार आहोत. आता तुम्हाला एक निश्चित याच्यावरून कळालंच असेल की 3 HP चा जर तुमच्याकडे पंप लागलेला असेल तर याच्यामध्ये तुमचे कमी चान्सेस आहेत की AC मोटर चालण्याचे. परंतु 5 HP आणि 7.5 HP मध्ये विशिष्ट चांगल्या कंपनीचा जर कंट्रोलर असेल, कंपनी चांगली निवडलेली असेल तर नक्कीच तुमची AC मोटर त्या ठिकाणावर चालणार आहे. आता नेमक्या त्या कोणत्या कंपन्या आहेत त्या तुम्हाला सुद्धा माहित आहे आणि आम्हाला सुद्धा ज्या कंपन्या लिस्टमध्ये आहेत ज्या AC-DC कंट्रोलर देणारे आहेत त्याबद्दल आपण नक्कीच एक दिवस एक व्हिडिओ घेणार आहे. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारी जे काही बेल नोटिफिकेशन बटन आहे त्याला सुद्धा प्रेस करा जेणेकरून अशा माहितीस्तव किंवा शासकीय योजनाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात. धन्यवाद.